अक्कलकोट साउथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी फोनवरून आपल्याला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मैंदर्गीचे शेतकरी संजय राठोड यांनी केली आहे। संजय बाबूराव राठोड हे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील शेतकरी असून सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर रस्त्यामध्ये त्यांचं 20 गुंठे क्षेत्र गेलेलं आहे। या क्षेत्राचा अद्याप कुठलाही लाभ त्यांना मिळालेला नाही। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केलेला आहे। त्यांचं क्षेत्र अधिग्रहण करण्याअगोदर आपल्याला संबंधित क्षेत्राचा मोबदला मिळावा म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला, परंतु GR इन्फ्रा कंपनीनं संजय राठोड यांना कुठलीही नोटीस न देता त्यांच्या जागेत काम चालू केलं। मला पैसे मिळाल्यानंतर थोड्या दिवसांनी काम चालू करा अथवा मला लवकर पैसे मिळतील यासाठी मदत करा असं संजय राठोड यांनी कंपनीला सांगितलं असता GR इन्फ्रा कंपनीचे निशांत तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली। निशांत तिवारी म्हणाले की मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की तुला पैसे देऊ नका, पोलीस ठाण्याला सांगतो तुला चांगलं मारायला। त्यानंतर लगेचच संजय राठोड यांना अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा फोन आला। पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी संजय राठोड यांचं काहीही न ऐकता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यांना चुकीची माहिती दिली गेल्यामुळं महेश स्वामी यांनी तपासणीकरता शिवीगाळ केली आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली। संबंधित सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर रस्त्यामध्ये गेलेली जमीन ही संजय राठोड यांच्या मालकीची असून या क्षेत्राचा मोबदला मागणं चुकीचं आहे का? जर जमिनीचा मोबदला मागूच शकत नसेल तर आपली जमीन अधिग्रहण का केली? ज्या शेतकऱ्याची जमीन गेली आहे त्यांना पोलिसांनी मदत करायची सोडून जर कंपनीच्या लोकांचं ऐकून पोलीस शेतकऱ्याला शिवीगाळ आणि दमदाटी करत असतील तर ते कितपत योग्य आहे? GR इन्फ्रा कंपनीचे निशांत तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संजय राठोड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली। आणि भूसंपादनासाठी आपले पैसे बाकी आहेत सर, देणं बाकी आहे भूसंपादन 11 मध्ये, तर ते 3-4 गुंठेचे पैसे बाकी आहेत माझे। तर ते GR वाल्यांना मी काम थांबवलं होतं। मला असं समजा पैसे भेटू तर मी काम चालू करा, तर ते मला न विचारता साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलून घेतलं। तर स्टेशनला बोलून घेतलं आणि न विचारता मला घाणघाण सेवा दिली, तुला 2-2.5 महिने आत टाकतो, तुला सुटणार नाही तसं, तुला कातड काढतो असं विनाकारण शिवागाळ दिले सर मला बोलून, न विचारता, न पेपर बघितलं, न काय केलं। स्वामी साहेबांनी ते GR वाल्यांचं ऐकून शिवाय दिले सर, काही संबंध नसताना सुद्धा माझी जमीन गेलेली आहे। मी भूसंपादनामध्ये मी अर्ज केलेला आहे, अर्ज केलेला असून सुद्धा त्यांनी विचारलं नाही, ना पेपर बघितला नाही, काय नाही, डायरेक्ट शिवाय द्यायला चालू केलं, तुला अटक करतो, असं करतो तसं करतो म्हटले, दमदाटी दिले, मला ऐकून घेतलंच नाही एक शब्द सुद्धा। माझं भूमिका काय जी माझी एक आहे, मला न्याय भेटून नाही मिळाला असं मला। कंपनीवाल्याने GR वाल्यांनी पकडले, तो तिवारी म्हणून आहे, तो तिवारी डायरेक्ट स्वामी साहेबांना फोन करतो, आमचे पैसे भेटलेच नाही सर, तर आम्ही कुणाकडे नाही मागितलं की ते आम्हाला दमदाटी डिपार्टमेंट दमदाटी देतात, ते लोक मला मारतो, तुला आत टाकतो असं म्हणतात सर। हो, SP साहेबांनी भेटलं ना सर, त्यांच्या SP साहेबांना भेटून गेले, SP साहेब म्हटले मी काय असेल ते फक्त विचारतो स्वामी सरांना, म्हटलं परत कुणाचं काही रिप्लाय नाही आला, काय नाही।